हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्याच आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज बनवणार आहोत आपण भरलेल्या वांग्याची भाजी. तर खूप सोपी पद्धत आहे. तर चला रेसिपीला काय काय लागणार आहे ते बघूया. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला आता रेसिपी बनवायला घेऊया. तर मी सगळ्यात अगोदर लसण घेतलेला आहे. तर लसणाचे एक कांडी घेतलेली आहे, ती पूर्ण त्याची साल काढून घेतली. आणि त्याच्यासाठी घेतलेला आहे एक टोमॅटो, तो पण आपल्याला पूर्ण बारीक कट करून घ्यायचा आहे. मिक्सरला लावायचा आहे, खूप बारीक कट नाही केला तरी चालतो. आणि लसण पण आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी टोमॅटो कट करून घेते. आणि नंतर आपण जे मसाला लागणार आहे ना, तो पूर्ण मसाला आपल्याला मिक्सरलाच लावायचा आहे. तर तो मसाला काय काय लागणार आहे ते पण बघूयात. तर हे भांड्यामध्ये अगोदर मी धने पावडर काढली, कारण की माझ्याकडे कोथिंबीर नव्हती. तर म्हटलं थोडेसे धने गरम केले आणि धने पावडर काढली. तर लगेच त्याच मिक्सरमध्ये आत्ता मी लसण टोमॅटो टाकते. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये जेवढा मसाला लागणार आहे ना, मी सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्येच फिरवून घेते, म्हणजे परत मिक्स करायची गरज लागत नाही. तर मी सगळ्यात अगोदर घेतलेले आहेत शेंगदाणे, ते पण मस्त छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत. तर भरून वांगं करायचं म्हटलं शेंगदाणे थोडेसे जास्तच लागत आहे, त्यासाठी थोडे मी जास्त घेतलेले आहेत. इथे घेतलेले आहे अर्धा चमचा धने पावडर. आणि त्याच्यामध्येच आपण तिखट, मीठ, हळद सगळं मिक्स करणार आहोत. तर जेवढं पण मी भाजीला लागणार आहे ना, तेवढं मी आत्ता ह्याच्यामध्येच मिक्स करते. तर साधारण 1 चमचा मीठ घातलं मी, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घालू शकता, कमी जास्त. आणि आत्ता मी हे तिखट आहे, तर तिखट घालणार आहे. ते कांदा लसूण मसाला आहे, मी एकत्रित करून ठेवलेला आहे कांदा लसूण मसाला, तोच घालते. तर मी साधारण इथं 2 चमचे तिखट घालते, कारण की जेव्हा आपण भाजीला शेंगदाणे वापरतो ना, तर त्या भाजीला थोडंसं तिखट जास्तच यूज करायचं आहे. नाहीतर थोडंसं म्हणजे आपण रेग्युलर जे टाकतो ना, तेवढं टाकलं तर तिखट नाही लागत आहे भाजी. आणि आता टाकते हळद अगदी मी 1 चमचा हळद टाकली. आणि आता आपण हे मिक्सरला पूर्ण बारीक करून घेऊयात. आणि आता मी घेतलेले आहेत छोट्या साईजचे वांगे, बघू शकता. आपल्याला भरून जेव्हा वांगी करायची असतात ना, तेव्हा आपल्याला एकदम छोटी साईजच घ्यायची आहे. तर आत्ता मी ते वांगे चांगले धुवून घेते स्वच्छ 2-3 पाण्याने. आणि नंतर आपल्याला ते कट करून घ्यायचे आहेत. कधी पण आपण वांगे कट करायच्या अगोदरच आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला कट केल्याच्या नंतर त्याला धुवायची गरज लागत नाही. आणि मेन म्हणजे मी कधी पण मला वांग्याची भाजी करायची असेल तर जास्त करून मी त्याचे काटे काढून टाकते, मला नाही आवडत ते काटे वगैरे असलेले. तर आत्ता बघू शकता मसाला एकदम दरदरीत झालेला आहे. खूप आपल्याला म्हणजे बारीक शेंगदाणे वाटायचे नाही, थोडेसे दरदरीतच ठेवायचे आहेत, जेणेकरून आपली भाजी छान होती. तर आत्ता मी वांगे घेतलेले आहेत छान धुवून. अगोदर त्याचा डेट काढून घेते. ज्या वांग्याला काटे आहेत त्याचे काटे काढायचे, आणि काही काही वांग्याला काटे नसतात तर त्याचे नाही काढले तरी चालत आहेत. तर बघू शकता आत्ता मी वांगं कट करून घेते. तर ह्याला थोडंसं मध्ये एक अर्ध्या वांग्याला काळसर बी असल्यासारखी असते, पण आपल्याला वाटतं की ते किडकं आहे का, पण ती काळी बी असते. तर आता मी सगळे वांगे कट करून घेते. आपल्याला मसाला आहे तो ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर सगळे वांग्याचे डेट वगैरे काढून मी स्वच्छ करून घेते. आणि सगळे आपल्याला सेम एका साईजमध्ये कट करून घ्यायचे आहेत, बघू शकता. आणि किडकं वगैरे आहे का ते पण छान चेक करायचं आहे, कारण की भरलेलं वांगं करायचं म्हटलं आपल्याला थोडंसं आळी वगैरे बघावं लागते त्याच्यामध्ये. आणि छोट्याला फोडी करायच्या म्हटलं तर त्याला जास्त म्हणजे लगेच कळून जातं, पण असं वांगं करायचं म्हटलं आपल्याला चांगलं चेक करून घ्यावं लागतं. तर बघू शकता आत्ता मी सगळे वांगे कट करून घेतलेले आहेत. आणि जो मसाला आहे ना, आपल्याला त्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, सुक्का मसाला आहे तोच भरून घ्यायचा आहे. आणि भरताना पण आपल्याला सगळं मध्ये दाबून भरायचं आहे, जेणेकरून डायरेक्ट तेलामध्ये जेव्हा आपण वांगे परततो ना, तेव्हा तो बाहेर नाही निघला पाहिजे. तर बघू शकता एकदम आपला परफेक्ट मसाला झालेला आहे. आणि मी सगळं मसाल्यामध्ये का टाकलं होतं, कारण की टोमॅटोचं पाणी असतं ना, ते पाणी जास्त पाणी मिक्स होतं, पातळ मसाला होतो, त्याच्यासाठी आपल्याला परत पण वरतून काही घालायची गरज नाही. जेवढं सगळं आहे तेवढं एकदाच मिक्सरला बारीक करायचं, आणि मग लगेच आपल्याला वांगी करायला पण जास्त वेळ नाही लागत आहे. तर बघू शकता आता मी सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला ह्याला घालायची आहे फोडणी. आणि बघू शकता मी जो मसाला घेतलेला आहे ना, त्यातल्या अर्ध्याच्या वर मसाला उरला आहे आपला, म्हणजे एवढा मसाला भरायला नाही लागला त्याच्यामध्ये. तर आता आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचं आहे. आणि हा मसाला आहे तो आपल्याला रस्सा भाजीसाठी यूज करायचा आहे. तर ह्याच्यामध्ये मी पाणी घालून ठेवते. आणि आता आपण ह्या भाजीला फोडणी घालूयात. तर त्यासाठी मी कढई घेतली, त्या कढईमध्ये आता आपण तेल घालूयात. त्याला आपल्याला फोडणीला काहीच नाही घालायचं, जिरे मोहरी
अजिबात नाही घालायची, कारण की वांग्याला जास्त करून मी जिरे मोहरी नाही वापरते. आणि लसूण आहे तो तर मी डायरेक्ट मसाल्यामध्येच टाकलेला आहे. तर आता आपलं तेल छान गरम झालं की आपल्याला काय करायचं आहे, सगळे वांगे आहेत ते वांगे आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे. तर सगळं मी एक एक करून वांगं टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ते छान परतून घ्यायचे. आणि कधी पण वांगे टाकल्याच मी पाणी वगैरे नाही टाकत आहे. ते थोडेसे काही वांगे खराब निघले होते तर मी अर्धे कट करून टाकून दिले आणि अर्धं वांगं आहे त्याच्यामध्ये मसाला भरला. आता आपल्याला काय करायचं आहे, 1 ते 2 मिनटं ह्याला अर्धा मिनटं परतून घ्यायचं आहे छान. म्हणजे पूर्ण साईडने वांग्याला तेल लागलं पाहिजे आणि वांग्याला छान तेल लागलं की वांगं शिजायला सोपं जातं, लवकर शिजतं. तर बघू शकता अर्धा मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या वांग्याला तेल छान लागतं. आणि थोडंसं अगदी पाण्याचा त्याला शिपका मारायचा आहे. बघू शकता मी अगदी हाताने पाण्याचा शिपका मारते, मसाल्याचं पाणी वगैरे नाही टाकत आहे. अगदी आपल्याला थोडंसं म्हणजे पोहे खायचा चमचाला इथलं 1 ते 2 चमचा पाणी एवढं ॲड करायचं आहे. आणि म्हणजे मसाला काय होतं की तो मसाला आहे तो कढईला बुडाला चिटकत नाही मेन म्हणजे, आणि वांगं पण मऊ शिजतं लवकर. आणि आता आपण ह्याला झाकण घालून 1.5 ते 2 मिनटासाठी आपल्याला ह्याला झाकण घालून ठेवायचं आहे. आणि आता बघू शकता आपण 1.5 ते 2 मिनटांनी आपलं वांगं म्हणजे 50% वर आपलं वांगं शिजलं आहे. अगदी 2 मिनटामध्ये शिजतं. आणि आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये जर पाणी टाकलं ना तर त्या वांग्याला शिजायला खूप वेळ लागतो. आणि आपल्याला फक्त असं सुकं जर करायचं असेल ना तर आपण 2-3 वेळेस उघडून 2-3 वेळेस पाण्याचा शिपका टाकून पण आपण झाकून ठेवलं ना तर 5 ते 6 मिनटात हे पण छान शिजतं. पण मला रस्सा भाजी करायची होती. तर आत्ता हे सगळा मसाला आहे एकदा मी परतून घेतला. आणि जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये मसाला होता, त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं होतं. तर ते सगळं पाणी मी आत्ता वांग्याच्या भाजीमध्ये टाकते, कारण की आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे आणि वांगं शिजायला थोडंसं पाणी लागतं. तर मी काय केलं, आता जेवढं आपल्याला वांगं शिजायला पाणी लागणार आहे ना तेवढं आपल्याला सगळं ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. वाटलं तर आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी पण टाकू शकतो. गरम पाणी टाकलं तर अजून लवकर शिजती आणि टेस्ट पण भारी लागते. पण अगोदरच मी ह्याच्यामध्ये गार पाणी टाकलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये, तर म्हटलं आता परत कशाला गरम पाणी टाकायचं आहे, त्याच्यासाठी मी परत ह्याच्यामध्ये गारच पाणी ॲड करते. जेवढं पण मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला आहे त्याच्यामध्ये मी अजून पाणी टाकलं आणि ह्याच्यामध्ये पूर्ण मसाला आहे तो ॲड करते. आणि आपल्याला जेवढं लागणार आहे ना अजून मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे, कारण की आपल्याला वांगी शिजायला 2-3 मिनिट लागणार आहे. आणि शेंगदाण्याचं कुटं असलं त्यातलं पाणी लवकर आटतं. आपल्याला टाकताना जास्त दिसतं पण लवकर त्यातलं पाणी आटतं. तर त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये भरपूर पाणी टाकते, बघू शकता. आणि आता आपल्याला एकदा पाणी टाकल्याच्या नंतर ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला मेन म्हणजे ह्याला एक उकळी येऊ द्यायची, झाकण ठेवायची घाई करायची नाही. गरम पाणी टाकलं तर तुम्ही लगेच झाकण ठेवू शकता, कारण की त्या अगोदरच गरम पाणी झालेलं असतं त्याच्यामुळे त्याला लगेच उकळी येते. आणि त्याच्यासाठी आपण गार पाणी टाकलं ना तर एकदा 2 मिनटं आपल्याला असं ओपनच आपल्याला ह्याला शिजून द्यायचं आहे. असं पण आपण शिजवू शकतो पण त्याला खूप जास्त वेळ लागतो. तर त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी गरम झालं की झाकण लावते. झाकण लावलं 3-4 मिनटं शिजून दिलं. वांगं बघू शकता मस्त शिजलेलं आहे. पण मेन म्हणजे ह्याला तरी आली नाही किंवा कट वगैरे काहीच आलेला नाही, कारण की आपण जेव्हा झाकण घालतो ना तेव्हा त्याचा पूर्ण कट आहे तो निघून जातो. फक्त म्हणजे दिसायला छान नाही दिसत पण भाजी छान लागते. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हीच भाजी आपल्याला ह्याला छान कट येऊ द्यायचं आहे. आणि रस्सा पण आहे बघू शकता. तर आता आपल्याला ह्याचं झाकण काढून अजून ह्याला 1-2 मिनटं आपल्याला कमी गॅसवरती शिजून द्यायचं आहे. तर बघू शकता हीच भाजी आहे. तर मी झाकण काढून 2 ते 3 मिनटं छान शिजून दिले. वांगं पण मस्त गाळ झालं आहे आणि बघू शकता कट पण छान झालेला आहे. आणि तुम्ही जर चुलीवर जर ही भाजी बनवत असाल ना तर एकदम मस्त पूर्ण जाळ विजल्याच्या नंतर पण आपण असं कोळशावर वगैरे असं कट येऊ देऊ शकतो. एकदम मस्त भाजी लागते. तर बघू शकता जास्त मेहनत पण नाही लागत, एकदम सोप्या पद्धतीमध्ये. आणि मिक्सरला लावायचं म्हटल्यावर जास्त आपल्याला मसाला मिक्स करायची पण गरज नाही. तर आपली भाजी एकदम छान झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर आता भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये. आणि तोपर्यंत ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. कधी पण आपल्याला कोणती पण भाजी आपल्याला झाकून जे आपण भाज्या शिजवतो ना त्या भाजीला तेल सुटत नाही. त्याच्यासाठी कधी पण भाजी शिजल्याच्या नंतर आपण 2-3 मिनटं गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे. आणि कधी पण गॅस बंद केल्याच्या नंतर पण आपल्याला गॅसवरतीच कढई ठेवायची आहे, म्हणजे जे गरम राहतं त्याच्यामुळे छान तेल सुटतं. तर मी गॅस बंद केलेला आहे तरी पण गॅसवरती कढई ठेवली. फक्त आपल्याला झाकण घालायचं नाही, त्याने आपल्या भाजीला छान कट येतो आणि आपली भाजी एकदम मस्त झालेली आहे.
बघू शकतात आता आपण कढई आहे ती खाली उतरून घेऊयात आणि जेवणासाठी आपली भाजी झालेली आहे तयार. तर कोणाकोणाला वांग्याची भाजी आवडते ही पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. शकता एकदम सोप्या पद्धतीमध्ये अशी आपण भाजी बनवलेली आहे. तर तुम्हाला भाजी आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून मी कधी पण एखादा ब्लॉग्स किंवा एखादी नवीन रेसिपीचा व्हिडिओ अपलोड करेन तो सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण व्हिडिओ नक्की शेअर करा.